तिथं जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचं चित्र दाखवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं होणार आहे हे देखील या ठिकाणी मांडलेलं आहे. जरी आपल्याला बस स्थानकाकडून 2.5 बाय 2.5 ची जागा मिळाली असेल तरी त्याचं डिझाईन करत असताना अतिशय सुंदर असं डिझाईन आपण केलेलं आहे, जेणेकरून बस स्थानकात भव्यता त्याची जी आहे ती दिसून येईल आणि त्या पद्धतीने बस स्थानकामध्ये जो स्मारक करायचा आहे त्या स्मारकासाठी जो पुतळा घ्यायचा आहे त्याचे टेंडर देखील झालेले आहेत आणि आता ते प्रक्रिया या दोन्ही स्मारकांची सुरू झाली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं देखील स्मारकाचं काम हे आता सुरू होत आहे. त्यासाठी आम्ही थोडस अजून जागा कशी वाढवू शकतो या दृष्टीने प्रयत्न आपला चाललेला आहे, जेणेकरून त्याची भव्यता थोडीशी वाढवता जर आली तर अजून चांगल्या पद्धतीने होईल. कारण ती जागा तशी छोटी आहे, तर अजून कसं करता येईल या दृष्टीने एक संकल्पना आपण मांडली. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंचं देखील स्मारक आपल्याला करायचंय, त्या दृष्टीने जागेचं देखील आपण काही निर्णय घेतलेला आहे. असे अनेक निर्णय आपण घेतले. यंग नॅशनल ग्राउंड आणि गंगामाईचा घाट इथे हेल्थ क्लब आपल्याला करायचे, ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल असेल आणि जिम असेल, त्याच्यामध्ये मुलांना महिलांना खेळण्यासाठी व्यवस्थित जागा असेल, असे 2 हेल्थ क्लब आपण केले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो विकसित संगमनेर 2047 हा जो विषय आहे हा म्हणजे आपल्याला माहिती आहे की दर 20 वर्षाला आपल्याला डेव्हलपमेंट प्लॅन बनवावा लागतो. प्रत्येक गावाला आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कचऱ्याच्या बाबतीमध्ये मला सांगितलं पाहिजे की मागच्या 4 वर्षात प्रशासक काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान हे झालं. खरं तर कोकरे साहेब आले त्यावेळेस कोकरे साहेबांनी कचऱ्याचं खूप चांगलं नियोजन केलं. त्यांनी ओला कचरा सुका कचरा हे सगळं व्यवस्थितपणे चालू केलं. त्यांनी कचऱ्याचं डेपोवर देखील फार चांगलं काम केलं. परंतु आता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की एखादा माणूस चांगला आला, तो काम करतो, तो गेला की ते परत ढिल्लं पडतं सगळं काम. आणि म्हणून हे काम जे आहे ते शाश्वत असलं पाहिजे. कोणताही विकासाचं काम हे शाश्वत असलं पाहिजे. माणूस आला काय गेला काय, कोणता अधिकारी असला काय नसला काय, हे काम चालूच राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण हा प्रयत्न करतोय. नगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांचे, संगमनेर सेवा समितीच्या सगळ्या नगरसेवकांचं मला विशेष अभिनंदन या निमित्ताने करायचे. 4 सर्वसाधारण सभा मागच्या 4 महिन्यामध्ये झाल्या आणि या 4 सभांमध्ये जवळजवळ 105 निर्णय हे घेतले गेले. आणि मला सांगितलं पाहिजे याच्यातला एकही निर्णय जो आहे तो वैयक्तिक लाभाचा कोणाचाही नाही. म्हणजे कोणाच्या तरी वॉर्डातलं काही काम आहे किंवा काही सगळे धोरणात्मक निर्णय हे गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे निर्णय आहेत. असे निर्णय घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांचं असं स्मारक करण्याच्या दृष्टीने कुणी आम्हाला लावला तर नगरपालिका सहन करणार नाही. तो काढून घेतला जाईल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाईल. अशा पद्धतीच्या सूचना वारंवार दिल्यामुळे आज आपण पाहतो की गावामध्ये कुठेही आज अनधिकृत फ्लेक्स आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर एक आपण सांगितलं होतं की आपण ऍप बनवणार. आज मला सांगायला आनंद होतो की हे जे आपण व्हॉट्सअप ऍप तयार केलेलं आहे, आतापर्यंत मागच्या 3 महिन्यात 317 तक्रारी त्याच्यावर जवळजवळ आल्या. आणि या तक्रारी आल्यानंतर या तक्रारींचा रोज संध्याकाळी रिपोर्ट हा मुख्य अधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर नगराध्यक्षांना जातो. कोणते कामं झाले कोणते नाही ते लगेच त्याच्यातून कळतं. आता नवीन आपण त्याच्यात नगरसेवकांना देखील जाण्याचं चालू केलेलं आहे. नगरसेवकांना पण त्याचा अपडेट आता व्हॉट्सअपवर तुम्हाला यायला सुरू झालंय. म्हणजे तुमच्या वॉर्डातली जर तक्रार आली तर तुम्हाला लगेच त्याचा व्हॉट्सअपवर नगरसेवकांना देखील अपडेट केला पाहिजे की तुमच्या वॉर्डात अशी तक्रार केलेली आहे नागरिकांनी. अशी एक सुविधा आपण तिथे केलेली आहे. त्यामुळं त्याच्यातून एक फार मोठा फरक हा बसलेला आहे. महिलांसाठी ई टॉयलेट जे आहे ते 10 ई टॉयलेट आपण मंजूर करून आपल्याकडे आलेले आहेत. सगळ्यात मोठी अडचण जी त्याच्यामध्ये येते ती म्हणजे जागेची अडचण आहे. ई टॉयलेट लावायला जागेचं सहकार्य लोकांनी करावं असं आव्हान या निमित्ताने मी करणार आहे. कारण ई टॉयलेट लागले पाहिजे अशी माझी भावना आहे. जास्तीत जास्त जर आपण टॉयलेट लावले आणि ई टॉयलेट इतके सुंदर टॉयलेट आहे की अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थितपणे त्याचं काम चालू आहे.
त्याच्यामध्ये 5 रुपयाचा कॉईन टाकल्यावर ते चालतं, आताची तशी सोय आहे. परंतु त्याला आता आपण 1 रुपया कॉईन हे देखील आजपासून सांगितलंय का त्याला 1 रुपयामध्येच ते साफसफाई झाली पाहिजे. त्याच्यामुळे आता 1 रुपयाचा कॉईन टाकायची देखील व्यवस्था त्याच्यामध्ये केली. जी 5 रुपये होती ती 1 रुपया देखील करायला आपण त्याला सांगितलंय. आणि कळतच आता जरी करणे नगरपालिकेपासून ते फॉर्म चालवणार आहे, त्यांना माहित नसेल ते चालवणार. टॅक्स डिपार्टमेंट पहिलं दाखव. आता एक काम त्यांना सांगितलं होतं आपण, टॅक्स कलेक्शनची जी सिस्टीम आहे, जी घरपट्टी पाणीपट्टी किंवा याचे सगळे विषय येतात, याच्यात लोकांचा खूप तक्रारी आहे की पावत्या चुकीच्या येतात, डबल पावत्या येतात, किंवा तिथं गेल्यावर ते ऑनलाईन पैसे भरायची सिस्टीम नव्हती, किंवा अशा अनेक ज्या लोकांनी सांगितलं होतं. तर आता त्यांचे आपण प्रयत्न चालू केला. आता 60% काम त्याचं पूर्ण झालेले, म्हणजे आतापर्यंत 60% काम आता पूर्ण झाले. तुमचे 1-2 महिन्यामध्ये 100% काम पूर्ण झालं. असं प्रत्येक कामाचं प्रगती जी आहे ते आपण त्याच्यातून करतो. अशा पद्धतीचं हे वॉर रूम देखील आपण तयार केलेले आहे. नगरपालिका पातळीवर महाराष्ट्रात कुठेच नाहीये, कोणत्याहीच नगरपालिकेमध्ये अजून इतकं नियोजनबद्ध काम सुरू झालेलं आहे असं कुठंच नाहीये. संकल्पना आम्ही खरं तर चर्चा केल्या, अंतर्गत चर्चा झाल्या आणि त्यातून आपला जाहीरनामा तयार झाला होता आणि तो जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न हा आपला सुरू आहे. मला सांगितलं पाहिजे की हे पहिले 100 दिवस जे होते हे खरं तर पायाभरणीचे 100 दिवस होते. पायाभरणीचे म्हणजे काय, तर कोणती गोष्ट उभी करायची असेल तर त्याच्या मागे प्लॅनिंग असावं लागतं. मनात आलं आणि म्हणून आपण कुठलंही काम करू शकत नाही, त्याचं प्लॅनिंग करावं लागतं. त्या प्लॅनिंगच्या मागे एक तांत्रिक अनुभव असलेला म्हणजे फोर्स पण असावं लागते. आपल्या मनात आलं म्हणून आपण काम केलं असं चालत नाही. आपण मागच्या काळात जर पाहिलं तर प्रशासकीय काळामध्ये विशेष करून असं झालं की अडचणी निर्माण झाल्या, त्याबद्दल मी बोलेलच. पण खरं तर या संगमनेर शहरामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संगमनेर नगरपालिकेच्या सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहिलेल्या दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केलं. 1991 पासून ही नगरपालिका जी आहे ती लोकनेते बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते आणि त्याच्यातून सुरू झालेला हा जो प्रवास आहे 91 सालचं संगमनेर आणि आता आपण 2026 मध्ये उभे असताना संगमनेरमध्ये झालेली प्रगती आणि इथून पुढे काय संगमनेरसाठी करायचंय या मुद्द्यावर ही निवडणूक खरं तर आपण लढलो होतो आणि या मुद्द्यावर लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि 30 पैकी 27 नगरसेवक आपले निवडून आले. नगराध्यक्षा देखील महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून आल्या. इतरही जे नगरसेवक निवडून आले तेही आज आपल्या सोबतच या ठिकाणी काम करतायत आणि सगळे मिळून संगमनेर शहराच्या विकासासाठी एक सूत्र घेऊन आपण काम करतोय. खरं तर प्रशासकीय काळामध्ये खूप अडचणी होत्या. म्हणजे ज्यावेळेस हा कारभार आपण हातामध्ये घेतला त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की मागच्या 4 वर्षामध्ये खूप मोठ्या पद्धतीचा गोंधळ हा प्रशासनामध्ये उडालेला आहे. म्हणजे अतिक्रमण प्रचंड वाढले, वसुली जी आहे ती वसुली एकदम जी मागच्या बॉडीच्या काळामध्ये म्हणजे दुर्गाताई अध्यक्ष असतानाच्या काळामध्ये जी 85-90% पर्यंत असायची ती एकदम 40-45-50% पर्यंत आलेली आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान हे संगमनेर शहराचं व्हायला लागलं. त्याच्यातून म्हणजे एक छोटं उदाहरण द्यायचं म्हणून सगळ्या नगरसेवकांना ती माहिती आहे, त्यांनी खरं तर सर्वसाधारण सभेमध्ये तो निर्णय पण घेतला की मागचे कोणते पेमेंट देऊ नका प्रशासकीय काळातले. कारण तर मला या आपल्याला सांगायचंय की एक तर उदाहरण असं आहे, काश्मीर हॉटेल समोरचा जो सिग्नल आहे त्याला रिपेअर करायचं, एका सिग्नलला रिपेअर करायचं बिल 3.5 लाख रुपये लावले.
शेवटी ते बिल आपण दिलं नाही. जेव्हा आपल्या समोर आलं तेव्हा सगळ्या बॉडीने निर्णय घेतला की असे कोणताही बाह्य खर्च जो आहे तो आपण मान्य करू शकत नाही. परंतु असे म्हणजे हे तर आपल्या समोर आलं, परंतु याच्या मागच्या 4 वर्षात काय काय खर्च झाला असेल काही सांगता येत नाही. कारण ज्या दिवशी आपण 3 जानेवारी 2026 ला ज्या दिवशी संगमनेर नगरपालिकेचा कारभार हातात घेतला, त्या दिवशी नगरपालिका फंडामध्ये फक्त 3-4 लाख रुपये शिल्लक होते. म्हणजे 15 कोटी रुपयाचं उत्पन्न असलेली नगरपालिका ही 30 कोटी रुपयाचं बजेट बनवते. 15 कोटी तर पहिलंच नुकसान आपण याच्यामध्ये आहे, तुटीमध्ये आहे. आणि त्याच्यात आता असे जर खर्च झाले तर खूप मोठं प्रशासकीय काळामध्ये हे झालं. मग यासाठी आम्ही काय केलं तर जवळजवळ 39 बैठका झाल्या. प्रत्येक विभागाच्या बैठका नगरपालिकेमध्ये होतात. जसं आता डॉक्टर मैथिल यांनी सांगितलं तसं दिवसाचे 3-3, 4-4 तास बैठका होतात. नगरसेवक येतात. नगरसेवकांच्या वॉर्ड निहाय बैठका देखील आपण सुरू केलेल्या आहेत. आता 1 ते जवळजवळ 10 वॉर्डच्या प्रभागच्या आपल्या बैठका पार पडलेल्या आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम हे जुने जे बॅकलॉगचे काम होते ते करण्यासाठी आपण साधारणतः बैठका घेतल्या. पहिल्या 100 दिवसात आपण सांगितलं होतं की महिलांसाठी एक आपण सुरक्षा पथक तयार करणार. त्या पद्धतीने रक्षक दल हे आपण सुरू केलं. आज मला सांगायला अभिमान वाटतो की रक्षक दलाला पोलिसांपेक्षा जास्त फोन जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि जिथं जिथं महिलांवर कुठं त्रास होत असेल तिथे पहिला फोन जो आहे तो रक्षक दलाला जातो आणि रक्षक दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचतात. त्याच्यामध्ये महिला जवान पण आहेत, त्याचबरोबर पुरुष जवान पण आहेत. कॉलेजेसच्या बाहेर ते गस्त करतात. मुलींची छेड कुठं चालू असेल तर ते बघतात. त्याचबरोबर ते अतिक्रमणांच्या मोहिमेमध्ये देखील सहभागी होतात. अशा सगळ्या बाबतीमध्ये त्यांचा आपण उपयोग करून घेतो. आणि महाराष्ट्रातली संगमनेर ही पहिली नगरपालिका आहे की अशा पद्धतीने रक्षक दलाच्या माध्यमातून ते कायदा व सुव्यवस्थेसाठी मदत करण्याचं काम खऱ्या अर्थाने चाललेलं आहे. उलट आज असं झालंय की आपल्या संगमनेर शहर पोलीस स्टेशन मध्ये 2च वाहनं आहे जे रात्रीची गस्त घालत असतात. आता आपण त्यांना 3रं वाहन नगरपालिकेच्या वतीने हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा रूट वाढण्यासाठी देखील फार मोठी मदत त्या ठिकाणी झालेली आहे. कारण संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये आपल्याला माहिती की शहराच्या आजूबाजूचे देखील जो 10-12 गावं जे आहेत ते शहर हद्दीमध्ये येतात. फ्लेक्स मुक्त संगमनेरचं आपण एक निर्णय घेतला. आता त्याची अंमलबजावणी जवळजवळ 99% होती आहे. 99% कोणी अनधिकृत फ्लेक्स लावत नाही किंवा चुकीचे फ्लेक्स लावत नाही. गावामध्ये आपण जर पाहिलं कोणी लावलं तरी त्याच दिवशी रात्री नगरपालिका जर ते अनधिकृत असतील तर काढून घेते. आता काही लोक लावतातच आहे, परंतु ठीक आहे. पर्याय काळात त्याच्यावर काम करत आलेल्या सर्व कॉलेजची सेवा समिती करते. तिथं जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचं चित्र दाखवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं होणार आहे हे देखील या ठिकाणी मांडलेलं आहे. जरी आपल्याला बस स्थानकाकडून 2.5 बाय 2.5 ची जागा मिळाली असेल तरी त्याचं डिझाईन करत असताना अतिशय सुंदर असं डिझाईन आपण केलेलं आहे जेणेकरून बस स्थानकात भव्यता त्याची जी आहे ती दिसून येईल. आणि त्या पद्धतीने बस स्थानकामध्ये तो जो स्मारक करायचा आहे त्या स्मारकासाठी जो पुतळा घ्यायचा आहे त्याचे टेंडर देखील झालेले आहेत. आणि आता ते प्रक्रिया या दोन्ही स्मारकांची सुरू झाली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं देखील स्मारकाचं काम हे आता सुरू होत आहे. त्यासाठी आम्ही थोडस अजून जागा कशी वाढवू शकतो या दृष्टीने प्रयत्न आपला चाललेला आहे, जेणेकरून त्याची भव्यता थोडीशी वाढवता जर आली तर अजून चांगल्या पद्धतीने ते होईल. कारण ती जागा तशी थोडी छोटी आहे तर त्याला अजून कसं करता येईल या दृष्टीने एक संकल्पना आपण मांडली. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंचं देखील स्मारक आपल्याला करायचंय, त्या दृष्टीने जागेचं देखील आपण काही निर्णय घेतलेला आहे. असे अनेक निर्णय आपण घेतले. यंग नॅशनल ग्राउंड आणि गंगामाईचा घाट इथे हेल्थ क्लब आपल्याला करायचे, ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल असेल आणि जिम असेल, त्याच्यामध्ये मुलांना महिलांना खेळण्यासाठी व्यवस्थित जागा असेल, असे 2 हेल्थ क्लब आपण केले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे
हा जो विकसित संगमनेर 2047 हा जो विषय आहे, हा म्हणजे आपल्याला माहिती आहे की दर 20 वर्षाला आपल्याला डेव्हलपमेंट प्लॅन बनवावा लागतो प्रत्येक गावाला. आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कचऱ्याच्या बाबतीमध्ये मला सांगितलं पाहिजे की मागच्या 4 वर्षात प्रशासक काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान हे झालं. खरं तर कोकरे साहेब आले त्यावेळेस कोकरे साहेबांनी कचऱ्याचं खूप चांगलं नियोजन केलं. त्यांनी ओला कचरा, सुका कचरा हे सगळं व्यवस्थितपणे चालू केलं. त्यांनी कचऱ्याचं डेपोवर देखील फार चांगलं काम केलं. परंतु आता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की एखादा माणूस चांगला आला तर तो काम करतो, तो गेला की ते परत ढिल्लं पडतं सगळं काम. आणि म्हणून हे काम जे आहे ते शाश्वत असलं पाहिजे. कोणताही विकासाचं काम हे शाश्वत असलं पाहिजे. माणूस आला काय, गेला काय, कोणता अधिकारी असला काय, नसला काय, ते काम चालूच राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण हा प्रयत्न करतोय. नगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांचे, संगमनेर सेवा समितीच्या सगळ्या नगरसेवकांचं मला विशेष अभिनंदन या निमित्ताने करायचंय की 4 सर्वसाधारण सभा मागच्या 4 महिन्यामध्ये झाल्या आणि या 4 सभांमध्ये जवळजवळ 105 निर्णय हे घेतले गेले. आणि मला सांगितलं पाहिजे का याच्यातला एकही निर्णय जो आहे तो वैयक्तिक लाभाचा कोणाचाही नाही. म्हणजे कोणाच्या तरी वॉर्डातलं काही काम आहे किंवा काही नाही, सगळे धोरणात्मक निर्णय जे गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे निर्णय आहेत, असे निर्णय घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वरूढ स्मारक करण्याच्या दृष्टीने कुणी आणायचा विरोध फ्लेक्स लावला तर नगरपालिका ते सहन करणार नाही, तो काढून घेतला जाईल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाईल. अशा पद्धतीच्या सूचना वारंवार दिल्यामुळे आज आपण पाहतो की गावामध्ये कुठेही आज अनधिकृत फ्लेक्स हे आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर एक म्हणजे एक आपण सांगितलं होतं की आपण ऍप बनवणार. आज मला सांगायला आनंद होतो की हे जे आपण व्हॉट्सअप ऍप तयार केलेलं आहे, आतापर्यंत मागच्या 3 महिन्यात 317 तक्रारी त्याच्यावर जवळजवळ आल्या. आणि या तक्रारी आल्यानंतर या तक्रारींचा रोज संध्याकाळी रिपोर्ट हा मुख्य अधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर नगराध्यक्षांना जातो. कोणते कोणते कामं झालेत, कोणते नाही, ते लगेच त्याच्यातून कळतं. आता नवीन आपण त्याच्यात नगरसेवकांना देखील जाण्याचं चालू केलेलं आहे. नगरसेवकांना पण त्याचा अपडेट आता व्हॉट्सअपवर तुम्हाला यायला सुरू झालंय. म्हणजे तुमच्या वॉर्डातली जर तक्रार आली तर तुम्हाला लगेच त्याचा व्हॉट्सअपवर नगरसेवकांना देखील अपडेट गेला पाहिजे की तुमच्या वॉर्डात अशी अशी तक्रार केलेली आहे नागरिकांनी. अशी एक सुविधा आपण तिथं केलेली आहे आणि त्यामुळं त्याच्यातून एक फार मोठा फरक हा बसलेला आहे. महिलांसाठी ई टॉयलेट जे आहे ते 10 ई टॉयलेट आपण मंजूर करून आपल्याकडे आलेले आहेत. सगळ्यात मोठी अडचण जी त्याच्यामध्ये येते ती म्हणजे जागेची अडचण आहे. ई टॉयलेट लावायला जागेचं सहकार्य लोकांनी करावं असं आव्हान या निमित्ताने मी करणार आहे. कारण ई टॉयलेट लागले पाहिजे अशी माझी भावना आहे. जास्तीत जास्त जर आपण टॉयलेट्स लावले आणि ई टॉयलेट इतके सुंदर टॉयलेट आहेत की अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थितपणे त्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये 5 रुपयाचा कॉईन टाकल्यावर ते चालतं. आताची तशी सोय आहे. परंतु त्याला आता आपण 1 रुपया कॉईन हे देखील आजपासून सांगितलंय का त्याला 1 रुपयामध्येच ते साफसफाई झाली पाहिजे. त्याच्यामुळे आता 1 रुपयाचं कॉईन टाकायचं देखील व्यवस्था त्याच्यामध्ये केली. जी 5 रुपये होती ती 1 रुपया देखील करायला आपण त्याला सांगितलंय. पाणी पण कळतच आता जरी कारण हे नगरपालिकेत बसतं ते वॉरून चालवणार आहे. त्याच्यामुळं यांना माहित नसेल ते कसं चालवणार. टॅक्स डिपार्टमेंट आता हे पहिलं दाखवू. आता एक काम त्यांना सांगितलं होतं आपण, टॅक्स कलेक्शनची जी सिस्टीम आहे म्हणजे जी घरपट्टी, पाणीपट्टी किंवा हे जे सगळे विषय असतात त्याच्यात लोकांचा खूप तक्रारी आहे की पावत्या चुकीच्या येतात, डबल पावत्या येतात किंवा तिथं गेल्यावर ते ऑनलाईन पैसे भरायची सिस्टीम नव्हती किंवा अशा अनेक ज्या लोकांनी सांगितलं होतं. तर आता त्याचे आपण प्रयत्न चालू केला. आता 60% काम त्याचं पूर्ण झालेले आहे. म्हणजे आतापर्यंत 60% काम आता पूर्ण झालंय. पुढच्या 1-2 महिन्यामध्ये 100% काम पूर्ण होईल. असं प्रत्येक कामाचं प्रगती जी आहे ते आपण त्याच्यातून हे करतो. अशा पद्धतीचं हे वॉर रूम देखील आपण तयार केलेले आहे. नगरपालिका पातळीवर
महाराष्ट्रात कुठेच नाहीये. कोणत्याहीच नगरपालिकेमध्ये अजून इतकं नियोजनबद्ध काम सुरू झालेलं आहे असं कुठंच नाहीये. संकल्पना आम्ही खर तर चर्चा केल्या, अंतर्गत चर्चा झाल्या आणि त्यातून आपला जाहीरनामा तयार झाला होता आणि तो जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न हा आपला सुरू आहे. मला सांगितलं पाहिजे की हे पहिले 100 दिवस जे होते हे खरं तर पायाभरणीचे 100 दिवस होते. पायाभरणीचे म्हणजे काय? तर कोणतीही गोष्ट उभी करायची असेल तर त्याच्या मागे प्लॅनिंग असावं लागतं. मनात आलं आणि म्हणून आपण कुठलंही काम करू शकत नाही. त्याचं प्लॅनिंग करावं लागतं. त्या प्लॅनिंगच्या मागे एक तांत्रिक अनुभव असलेला म्हणजे फोर्स ते पण असावं लागते. आपल्या मनात आलं म्हणून आपण काम केलं असं चालत नाही. आपण मागच्या काळात जर पाहिलं तर प्रशासकीय काळामध्ये विशेष करून असं झालं की खूप अडचणी निर्माण झाल्या. त्याबद्दल मी बोलेलच. पण खरं तर या संगमनेर शहरामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संगमनेर नगरपालिकेच्या सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहिलेल्या दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केलं. 1991 पासून ही नगरपालिका जी आहे ती लोकनेते बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते आणि त्याच्यातून सुरू झालेला हा जो प्रवास आहे 91 सालचं संगमनेर आणि आता आपण 2026 मध्ये उभे असताना संगमनेरमध्ये झालेली प्रगती आणि इथून पुढे काय संगमनेरसाठी करायचंय या मुद्द्यावर ही निवडणूक खरं तर आपण लढलो होतो आणि या मुद्द्यावर लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि 30 पैकी 27 नगरसेवक आपले निवडून आले. नगराध्यक्षा देखील महाराष्ट्रामध्ये सगळ्याधिक जास्त मताधिक्याने निवडून आल्या. इतरही जे नगरसेवक निवडून आले तेही आज आपल्या सोबतच या ठिकाणी काम करतायत आणि सगळे मिळून संगमनेर शहराच्या विकासासाठी एक स्वप्न घेऊन आपण काम करतोय. खरं तर प्रशासकीय काळामध्ये खूप अडचणी होत्या. म्हणजे ज्यावेळेस हा कारभार आपण हातामध्ये घेतला त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की मागच्या 4 वर्षामध्ये खूप मोठ्या पद्धतीचा गोंधळ हा प्रशासनामध्ये उडालेला आहे. म्हणजे अतिक्रमण प्रचंड वाढले. वसुली जी आहे ती वसुली एकदम जी मागच्या बॉडीच्या काळामध्ये म्हणजे दुर्गाताई अध्यक्ष असतानाच्या काळामध्ये जी 85-90% असायची ती एकदम 40-45-50% आलेली आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान हे संगमनेर शहराचं व्हायला लागलं. त्याच्यातून म्हणजे एक छोटं उदाहरण द्यायचं म्हणून मी सगळ्या नगरसेवकांना ते माहिती आहे. त्यांनी खरं तर सर्वसाधारण सभेमध्ये तो निर्णय पण घेतला की मागचे कोणते पेमेंट देऊ नका प्रशासकीय काळातले. कारण सहज मला या आपल्याला सांगायचंय की एक तर उदाहरण असं आहे काश्मीर हॉटेल समोरचा जो सिग्नल आहे त्याला रिपेअर करायचं एका सिग्नलला रिपेअर करायचं बिल 3.5 लाख रुपये लावलेलं आहे. शेवटी ते बिल आपण दिलं नाही. जेव्हा आपल्या समोर आलं तेव्हा सगळ्या बॉडीने निर्णय घेतला की असे कोणताही वाह्यात खर्च जो आहे तो आपण मान्य करू शकत नाही. परंतु असे म्हणजे हे तर आपल्या समोर आलं. परंतु याच्या मागच्या 4 वर्षात काय काय खर्च झाला असेल काही सांगता येत नाही. कारण ज्या दिवशी आपण 3 जानेवारी 2026 ला ज्या दिवशी संगमनेर नगरपालिकेचा कारभार हातात घेतला त्या दिवशी नगरपालिका फंडामध्ये फक्त 3-4 लाख रुपये शिल्लक होते. म्हणजे 15 कोटी रुपयाचं उत्पन्न असलेली नगरपालिका ही 30 कोटी रुपयाचं बजेट बनवते. 15 कोटी तर पहिलंच नुकसान आपण याच्यामध्ये आहे, तुटीमध्ये आहे आणि त्याच्यात आता असे जर खर्च झाले तर खूप मोठं प्रशासकीय काळामध्ये हे झालं. मग यासाठी आम्ही काय केलं तर जवळजवळ 39 बैठका झाल्या. प्रत्येक विभागाच्या बैठका नगरपालिकेमध्ये होतात. जसं आता डॉक्टर मैथिल यांनी सांगितलं तसं दिवसाचे 3-3, 4-4 तास बैठका होतात. नगरसेवक येतात. नगरसेवकांच्या वॉर्ड निहाय बैठका देखील आपण सुरू केलेल्या आहेत. आता 1 ते जवळजवळ 10 वॉर्डच्या प्रभागच्या आपल्या बैठका पार पडलेल्या आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम हे जे जुने जे बॅकलॉगचे काम होते ते करण्यासाठी आपण साधारणतः बैठका घेतल्या. पहिल्या 100 दिवसात आपण सांगितलं होतं की महिलांसाठी
एक आपण सुरक्षा पद्धत तयार करणार, त्या पद्धतीने रक्षक दल हे आपण सुरू केलं. आज मला सांगायला अभिमान वाटतो की रक्षक दलाला पोलिसांपेक्षा जास्त फोन जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि जिथं जिथं महिलांवर कुठं त्रास होत असेल तिथे पहिला फोन जो आहे तो रक्षक दलाला जातो आणि रक्षक दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचतात. त्याच्यामध्ये महिला जवान पण आहेत, त्याचबरोबर पुरुष जवान पण आहेत. कॉलेजेसच्या बाहेर ते गस्त करतात, मुलींची छेड कुठं चालू असेल तर ते बघतात. त्याचबरोबर ते अतिक्रमणांच्या मोहिमेमध्ये देखील सहभागी होतात. अशा सगळ्या बाबतीमध्ये त्यांचा आपण उपयोग करून घेतो. आणि महाराष्ट्रातली संगमनेर ही पहिली नगरपालिका आहे की अशा पद्धतीने रक्षक दलाच्या माध्यमातून जे कायदा व सुव्यवस्थेसाठी मदत करण्याचं काम खऱ्या अर्थाने चाललेलं आहे. उलट आज असं झालंय की आपल्या संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये 2च वाहनं आहे जे रात्रीची गस्त घालत असतात. आता आपण त्यांना तिसरं वाहन नगरपालिकेच्या वतीने हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा रूट वाढण्यासाठी देखील फार मोठी मदत त्या ठिकाणी झालेली आहे. कारण संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शहराच्या आजूबाजूचे देखील जो 10-12 गावं जे आहेत ते शहर हद्दीमध्ये येतात. फ्लेक्स मुक्त संगमनेरचं आपण एक निर्णय घेतला. आता त्याची अंमलबजावणी जवळजवळ 99% होती आहे. 99% कोणी अनधिकृत फ्लेक्स लावत नाही किंवा चुकीचे फ्लेक्स लावत नाही. गावामध्ये आपण जर पाहिलं तर कोणी लावलं तरी त्याच दिवशी रात्री नगरपालिका जर ते अनधिकृत असतील तर काढून घेते. आता काही लोक लावतातच आहे, परंतु ठीक आहे. काही मांडल्या असतील त्याच्यावर आमची सेवा समिती नक्कीच येणाऱ्या काळात एक पॉझिटिव्ह त्याचं पर्याय काढेल, त्याच्यावर काम करेल. आलेल्या सर्व पाहुण्यांचे, पत्रकार बंधू भगिनींचे मी सेवा समितीतर्फे आभार मानतो. धन्यवाद.